जय गुरु. जय गुरु. कोण म्हणतेस पहिले 10? मी म्हणू सर. हो मनीषा. जय गुरु. जय गुरु. हा म्हण मनीषा. हा. अथ दशमोऽध्यायः. श्रीभगवानुवाच भूय एव महाबाहो शृणु मे परमं वचः यत्तेऽहं प्रीयमाणाय वक्ष्यामि हितकाम्यया न मे विदुः सुरगणाः प्रभवं न महर्षयः अहमादिर्हि देवानां महर्षीणां च सर्वशः यो मां जमनादिं च वेत्ति लोकमहेश्वरम् असम्मूढः समर्थेषु सर्वपापैः प्रमुच्यते बुद्धिर्ज्ञानमसम्मोहः क्षमा सत्यं दमः शमः सुखं दुःखं भवो भावो भयं चाभयमेव च अहिंसा सम्मता तुष्टिस्तपोदानं यशो यशः भवन्ति भावा भूतानां मत्त एव पृथग्विधाः महर्षयः सप्त पूर्वे चत्वारो मनवस्तथा मद्भावा मानसा जाता येषां लोक इमाः प्रजाः एतां विभूतिं योगं च मम यो वेत्ति तत्त्वतः सोऽविकम्पेन योगेन युज्यते नात्र संशयः अहं सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वप्रवर्तते इति मत्वा भजन्ते मां बुधा भावसमन्विताः मच्चिता मद्गतप्राणा बोधयन्तः परस्परं कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते. म्हणू पुढचे. दुसरं कोणीतरी म्हणेल ना. हा तेच. मी आहे, म्हणजे कोण अजून नसेल तर ऐकेन. म्हणा. मी म्हणू सर. कोण म्हणत? ठीक हा आहे. सुधाताई तुम्ही म्हणा, मग दीपाली हो. म्हणा. कुठपर्यंत आलं सर? मी आता जॉईन झाले. नाही मग दीपालीला म्हणू द्या 11व्या पासून. ठीक आहे ठीक आहे. हो दीपाली म्हण. हो हो म्हणते. ते एक मिनिट, मी जरा चष्मा. तेषामेव नुकंपार्थ महमन्याज ज्ञानजं तमः नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता. अर्जुन उवाच परं ब्रह्म परं धाम पवित्रं परमं भवान् पुरुषं शाश्वतं दिव्य मादिदेवमजं विभुम् मृषयः सर्वै देवर्षिर्नारदस्तथा असितो देवलो व्यासः स्वयं चैव ब्रवीषि मे सर्वमेतरुतं मन्ये यन्मां वदसि केशव न हि ते भगवन् व्यक्तिं विदुर्देवान् दानवाः स्वयमेवात्मनात्मानं वेत्थ त्वं पुरुषोत्तम
भूतभावन भूतेश देवदेव जगत्पते वक्तुं वक्तुमर्हस्य शेषेण दिव्यायात्मविभूतयः याभिर्विभूतिर्भिर्लोका निमांस्त्वं वाप्य तिष्ठसि कथं विद्यामहं योगिन् स त्वां सदा परिचिन्तयन् केषु केषु च भावेषु चिन्त्योऽसि भगवन्मया विस्तरेणात्मनो योगं विभूतिं च जनार्दन भूयः कथय तृप्तिर्हि शृण्वतो नासि मे मृतम् श्रीभगवानुवाच दिव्यायात्मविभूतयः प्राधान्यतः कुरुश्रेष्ठ नास्त्यन्तो विस्तरस्य मे अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशयस्थितः अहमादिश्च मध्यं च भूतानामन्त एव च. हा, पुढचं कोण म्हणताय? मी म्हणू सर? हा, देवी म्हणेल. हा. आदित्यनामहं विष्णुर्ज्योतिषां रविरंशुमान् मरीचिर्मरुतामस्मि नक्षत्राणामहं शशि वेदानां सामवेदोऽस्मि देवानामस्मि वासवः इन्द्रियाणां मनश्चास्मि भूतानामस्मि चेतना शङ्करश्चास्मि वित्तेशो यक्षरक्षसां वसूनां पावकश्चास्मि मेरुः शिखरिणामहं पुरोधसां च मुख्यं मां विद्धि पार्थ बृहस्पतिं सेनानीनाहं स्कन्दस्य नाही कसं म्हणायचं सेनानीनामहं सेनानीनामहं स्कंदस्. सेनानीनामहं स्कन्दस् सरसामस्मि सागरः महर्षिणां भृगुरहं गिरामस्मेकमक्षरं यज्ञानां जपयज्ञोऽस्मि कुठं गेलं ते स्थावराणां हिमालयः अश्वत्थः सर्ववृक्षाणां देवर्षीणां च नारदः गन्धर्वाणां चित्ररथः सिद्धानां कपिलो मुनिः उच्छैश्रवसमश्वानां विद्धि माममृतोद्भवम् ऐरावतं गजेन्द्राणां नराणां च नराधिपम् आयुधानामहं वज्रं धेनूनामस्मि कामधुक् प्रजनश्चास्मि कन्दर्पः सर्पाणामस्मि वासुकिः अनन्तश्चास्मि नागानां वरुणो यादसामहं पितॄणां मर्यामा चास्मि यमः संयत्तामहम् प्रह्लादश्चास्मि दैत्यानां कालः कलयतामहम् मृगाणां च मृगेन्द्रोऽहं वैनतेयश्च पक्षिणां पवतामस्मि रामः शस्त्रभृतामहम् ईशानां झषाणां. ईशानां नाही, झष. हा. झषाणां मकरच्चास्मि स्त्रोतसामस्मि जाह्नवी. सर पुढचं कोणी म्हणणार आहे की म्हणू? म्हणेल ना, दुसरं कोण म्हणेल? मी म्हणते सर. तुम्ही म्हणताय, बरं. 30 पासून ना 30च्या पुढचं. सर्गाणा. हा. सर्गाणामादिरंतश्च मध्यम चैवाहम अर्जुन अध्यात्मविद्यानां वादः प्रवदतामहम् अक्षराणामकारोऽस्मि द्वन्द्वः सामासिकस्य च
अमेवाक्षयः कालो धाताहं विश्वतो मुखः मृत्युः सर्वहरश्चाह मुद्भवश्च भविष्यताम् कीर्तिः श्रीवार्च नारीणां स्मृतिर्मेधा कीर्तिश्रीवार्चितारीणां स्मृतिर्मेधा क्षमा बृहत्सां ततः साम्नां गायत्री छन्दसामहं मासानां मार्गशीर्षोऽहं हम ऋतूनां कुसुमाकरः द्यूतं छलतामस्मि तेजस्तेजस्विनामहं जयोऽस्मि व्यवसायोऽस्मि सत्त्वं सत्त्ववतामहं वृष्णीनां वासुदेवोऽस्मि पाण्डवानां धनञ्जयः मुनीनामप्यहं व्यासः कवीनामुशना कविः दण्डदमयतामस्मि नीतिरस्मि जिगीषताम् मौनं चैव गुह्यानां ज्ञानं ज्ञानवतामहं यच्चापि सर्वभूतानां बीजं तदम अर्जुन न तदस्ति विना यत्स्यान् मया भूतं चराचरं नान्तोऽस्ति मम दिव्यानां विभूतीनां परन्तप एष तुद्देशतः प्रोक्तो विभूतिर्विस्तरो मया यद् यद् विभूतिमत्सत्त्वं श्रीमदूर्जितमेव वा तद्देवावगच्छत्वं मम तेजंशसम्भवम् अथा बहुनैतेन किं ज्ञातेन तवार्जुन विष्टभ्यहमिदं कृत्स्नम् एकांशेन स्थितो जगत् ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे विभूतियोगो नाम दशमोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. झालं सर. ठीक. अं, चाललं होतं सर ना. जरा बोलू शकतो का हा बोला ना. परवाच्या काही श्लोकांबद्दल? हा बोला. आपला 30वा आणि 33वा जो श्लोक झाला त्याच्यात त्यांनी परमात्म्याने सांगितलं की अहम कालहा कलयताम आणि 35व्या श्लोकात अहम अक्षयः कालहा आलं. या 33वा. सांगितलं. हो. म्हणजे मी माझे जरा व्ह्यूज सांगतो, नंतर तुम्ही हा. त्याच्यावर भाष्य करा, जरा थोडा वेळ द्या. तर काळ आणि या दोन वेगळ्या एंटिटीज झाल्या. आपण त्याला वेळ म्हणजे तिथे ऍक्च्युली वेळा पाहिजे होतं, म्हणजे आपल्या याच्यासाठी अर्थासाठी काला दोन्ही ठिकाणी काला म्हटले, पण 30व्या श्लोकात तो खरा आपण वेळा म्हणून घेतलेला आहे, त्याचा अर्थ वेळ म्हणून. आता काळ ह्या डोमेनमध्ये आपलं कालचक्र, युग परिवर्तन आणि महत्वाचं म्हणजे आपला जन्म आणि मृत्यू ह्या गोष्टी आल्या, कारण त्या नित्य आहेत. आणि आपलं एक लाईफ स्पॅन म्हटलं की तो लाईफ स्पॅन म्हणजे त्याची गणना वेळेत होते, आणि त्या आपल्या ज्या आयुष्यात ज्या घटना होतात, म्हणजे नोकरी म्हणा, लग्न म्हणा, किंवा आणखी काही घर नवीन घ्यायचंय, बऱ्या वाईट कोणत्याही, त्या वेळेची गणना म्हणजे परमात्मा त्या वेळेला त्या गोष्टी देतो, म्हणजे त्याच वेळेला देतो, म्हणून तो त्याचा नियंता आहे. आता या दोन गोष्टी, आणि गणना फक्त वेळेला सगळ्या गोष्टी ज्या श्रेष्ठ आहेत त्या वेळेला त्यांनी महत्व का दिलं, तर वेळेचा आपला संचय करता येत नाही आपल्या याच्या म्हणजे आपल्या मताप्रमाणे, किंवा आपल्याला हवा तसा पैसा आपण साठवू शकतो किंवा त्याचा खर्च करायचा ते पण काही अंशी ठरवू शकतो, आणि त्याप्रमाणे करतो आपण. म्हणजे सोनं, चांदी ह्या गोष्टींचा आपण साठा करू शकतो, वेळेचा तसा करू शकत नाही. आता आपण म्हटलं की आता ही वेळ बाजूला ठेवूया आणि पुढल्या वर्षी किंवा पुढल्या आठवड्यात ह्या वेळेचा सदुपयोग यासाठी करू, तर ते होत नाही. आणि त्यासाठी त्याची फक्त गणना होऊ शकते, म्हणून ती वेळेला त्यांनी त्याला श्रेष्ठत्व दिलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे
एकदम मला एक स्ट्राईक झालं की आपण म्हणतो काळ आला होता पण वेळ आली नाही. म्हणजे मनुष्य काही थोडक्यात वाचतात तेव्हा काळ म्हणजे शेवटी आत्मा हा काळाशी निगडीत आहे आणि त्याला जेव्हा तो शरीर म्हणजे आपण हे समजून चिकटून बसतो आणि जेव्हा त्याला लिबरेट करण्यासाठी परमात्मा आलेला असतो, पण तो शरीराला म्हणजे मागच्या आपल्या काही श्लोकात असा उल्लेख होता की शेवटच्या क्षणी जर माणसाच्या काही इच्छा उत्पन्न झाल्या आणि त्या निमित्ताला जन्म मिळालेला आहे, तर तसं म्हणजे परमात्मा म्हणतो ठीक आहे बाबा, या वेळेला तुला इकडे राहायचं आहे ना, तर तू राहा. कारण शरीराची वेळ आलेली असते, पण तो आत्मा चिकटून राहिल्यामुळे तो हे करतो, त्याला सोडत नाही, तो लिबरेट होत नाही आणि त्यामुळे तो शरीराला सोडत नाही, त्यामुळे ती वेळ शरीराची टळून जाते आणि त्याचं आयुष्य पुढे चालू होतं. हा एक माझ्या डोक्यात असं म्हणजे तुम्ही त्याच्यावर भाष्य कराल. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे या विभूती म्हणजे मोठे आता ज्ञानेश्वर महाराज, रामकृष्ण परमहंस वगैरे हे जे योगी, त्यांना नक्की मोक्ष मिळाला असणार, म्हणजे त्यांच्यासाठी काळ हा विषय संपला. मग वेळेचं काय होतं त्यांच्या, आणि त्या विभूती म्हणून परत आपल्याकडे त्या ज्ञानेश्वर महाराज येऊन गेले. तर त्याप्रमाणे त्या कोणत्या वेळेला येतात. मग काळच नसेल, जर आपल्या खिशात पैसेच नाही, तर त्याची गणना आपण करू शकत नाही ना. म्हणजे असे काही कदाचित ऍब्सर्ड वाटतील तुम्हाला थॉट्स हे, तर काय म्हणू शकाल तुम्ही? थँक्यू. खूप विचार केलाय तुम्ही आणि खूप छान म्हणजे वेगळ्या पद्धतीने सांगितलं. अं, म्हणजे एवढा मला वाटतं असा खूप म्हणजे मी पण विचार केलेला नाही खरं बोलायचं तर. ठीक आहे. हो म्हणजे आता 2 नाही दिवस मध्ये गेले ना, त्या म्हणजे हे सगळं डोक्यात म्हणजे भुंगा असा फिरत होता. तर म्हटलं इथं विचारून टाकू. आणि अहम हा, अहम कलयताम कालः हो. हे जे आपल्या 30व्या श्लोकात बघा. आता कलयता, तर कल धातू जो आहे ना संस्कृत मध्ये, तर एक काल, आता इनफॅक्ट काली काली ही जी देवी आहे ना, काली देवी, हो हो ते सुद्धा तिचं नाव सुद्धा हो हा, कलयती इति काली अशी तिची हे आहे. आता बरोबर. कल या धातूचे ना वेगवेगळे अर्थ होतात. हम्म. एक म्हणजे जाणणं, हम्म. हम्म. दुसरं अच्छा. म्हणजे मोहित म्हणजे मोहित करणं. हा ओके. हा नंतर गणना करणं. हा बरं. हा असे 3-4 प्रकारचे कल धातूचे अर्थ आहेत. आता इथं अहम कलयताम काल आहे. आता काली हा जो एक कन्सेप्ट आहे ना, म्हणजे काली देवी, तुम्ही जे कृष्णविवर हम्म. किंवा ब्लॅक होल जर म्हटलं होतं ना, तर ऍक्च्युअली हा. अध्यात्मामध्ये काली देवी जी आहे, तर ती म्हणजे अशीच आहे की का कालग्रसना इथे काली, असं ओके. काली देवीची व्याख्या आहे. हो. कालग्रसना म्हणजे काय, ती काळालाही गिळून जाईल. टाकणारी, बरोबर. अशी ती काली. हा. तर म्हणजे वेगळा एक कल येते, पण म्हणजे ती आता खाऊन टाकते काळालाही. नाही तर जिथं आपण म्हणतो की आता ते ब्लॅक होल किंवा कृष्णविवर, की जिथं हो. काळाचाच संबंध राहत नाही, अशी ती काली. बरोबर. हा काळालाही ते खाऊन बरोबर. टाकतो अशी. हम्म. तर पण तर त्या दृष्टीने आता इथं जर गणना करण्याचं म्हटलं, तर काळाची किंवा आपण वेळ पण, आणि मॉडर्न सायन्सच्या दृष्टीने पण आपण जर म्हटलं, तर टाइम अँड स्पेस, बरोबर. तर हो. असं म्हटलं जातं की आधी टाइम उत्पन्न झाला, टाइम म्हणजे काल उत्पन्न झाला, आणि स्पेस, हम्म. स्पेस म्हणजे लोकेशन किंवा पोझिशन, बरोबर. हो. ही त्याच्या टाइम नंतर उत्पन्न झाली. हम्म. त्यामुळे आता काल म्हणजे काय, की म्हणजे काळापासून सगळी सृष्टी उत्पन्न झालेली आहे, तसं म्हटलं तर. आणि काल बरोबर. जेव्हा संपतो तेव्हा सृष्टी पण संपते, बरोबर. नाही का. तर हो आणि हो. म्हणून हा आणि म्हणून म्हणजे तो जो जो आपण म्हटलं होतं की, आणि जो सुरू होतो आणि संपते पण, अशा रीतीने जो काल आहे, तर तो काल मीच आहे, हा असं.
हो. म्हणून मी म्हटलं होतं की हा पहिला जो नित्य आता आहे. हा हा अनित्य अनित्य काळ नित्य आहे. अनित्य नाही सॉरी. हा नाही, हा नित्य काल काळ नित्य आहे. हो. हा म्हणजे आता कालाला जी खाऊन टाकते ती काली, त्या कालाला खाऊन हा टाकते म्हणजे तो अनित्यच काल असणार, अनित्य नाही का? झाला. ओके. हा हो. तर हे झालं पहिल्या म्हणजे 30व्या श्लोकातलं. हा हम्म. काल कलयतामहम मधलं. ओके ओके ओके. हा हा. आणि आता मग पुढे म्हणजे आता काल हा कलयतामहम म्हणजे तो काल अनित्य आहे म्हणूनच तो म्हणजे संपतो किंवा त्याचं गणना हो. होते. जर संपणारा नसता तर ओके. गणना किंवा तो संपलाही नसता, बरोबर नाही का? पण आता इथं बरोबर. दुसरं जे आहे, अहम एव अक्षय हा काल आहे 33व्या श्लोकात. आता मग हम्म. अक्षय काल कुठला? हं. जर हम्म. तो का का आता इथं आपण जो म्हणतो ना की म्हणजे काळांचा काळ, तुझा काळ आलाय असं आपण म्हणतो ना, म्हणजे हम्म. काळाचाही काळ या दृष्टीने तो अक्षय काळ. हा अच्छा. म्हणजे ओके. हा तर तो म्हणजे इथं अक्षय काल म्हणजे सगळ्या म्हणजे कालालाही जो उत्पन्न म्हणजे या ब्रह्मांडालाही जो उत्पन्न करतो असा जो अक्षय काल हम्म. आहे, जो कधीच नष्ट हो. पावत नाही, ज्याचा कधीच बरोबर. विनाश हम्म. होत नाही, असा तो काल. बरोबर. हा आणि हो. तो अक्षय असल्यामुळे त्याची गणना पण करता येत नाही. त्यामुळे इथं बरोबर. हा जो अक्षय काल आहे हा गणनेच्या पलीकडचा आहे अक्षरशः. हम्म. हा बरोबर. हा हो हो. तर त्यामुळे म्हणजे अक्षयकाल आणि अनित्यकाल या दोन याच्यातला जो फरक. हा आणि हम्म. दुसरं असं की आता हा जो म्हणजे या कालाला गिळणारं कोणी नाहीये. ती जी काली जी हो. गिळते ती त्या अनित्य हम्म. कालाला गिळू शकते. म्हणजे ती पूर्ण बरोबर. ब्रह्मांड ती म्हणजे गिळून घेते अशी ती काली बरोबर. देवीचं वर्णन आहे पुराणांमध्ये वगैरे, हो. नाही का? हम्म. पण या अक्षय काल जो आहे तो काली म्हणजे किंवा म्हणजे असंही म्हणता येईल आपल्याला की ती जी काली आहे कालाला गिळणारी अशी ती शक्ती महाशक्ती, हम्म, हम्म. महाकाल किंवा महाकाली, हा ती म्हणजे हम्म. अक्षय कालच आहे म्हणजे अक्षरशः म्हणजे कारण ती काळालाही गिळून घेतो असं या बरोबर. दृष्टीने. हो. पण अ- आहे म्हणजे हा. तो म्हणजे इथं एक कालाचं एकच स्वरूप नाही म्हणजे किती म्हणजे आपल्या अध्यात्मामध्ये विचार केला असेल म्हणजे बरोबर. एका गीतेमध्ये की एक अनित्य काल आणि दुसरा अक्षय काल हे अगदी वेगवेगळं केलेलं हम्म. आहे. हम्म. म्हणजे बरोबर. आपला आतापर्यंत अशी समजूत असते ज्यांनी गीतेचा हा असा अभ्यास केलेला नाही त्यांनी की काल म्हणजे हो. एकच, नाही का? बरोबर. हो हो. तर दोन्ही एक दोन्ही असं ठिकाणी काला आणि मग त्या ह्या विभूतींच्या बद्दल मोक्ष ज्यांना मिळतो त्यांची म्हणजे नक्की काय काळ नाही, आता हा आता त्यांच्या आता मोक्ष मोक्ष हा जो प्रकार आहे, आता हे मोक्ष म्हणजे मोक्ष मिळणं हा ऍक्च्युली म्हणजे हा वाक्प्रचार खरंच म्हणजे एवढा योग्य नाहीये असं म्हणेल मी. हा कारण ते म्हणजे तो काही म्हणजे तो प्राप्त होतो किंवा मिळतो, पण मिळतो म्हणजे काय ते ते त्यात म्हणजे ते स्वतः त्यात व्याप्त होतात असं मी म्हणेल, हम्म. नाही का? कोणी हे जे ज्याला एखाद्याला मुक्ती मिळते म्हणजे तो हम्म. म्हणजे या म्हणजे परमात्मा स्वरूपच होतो, नाही का? खरा हा हा. मोक्ष म्हणजे परमात्मा स्वरूप आणि परमात्मा जसा सर्वव्यापी आहे, नाही का? तर तो हो. मिळतो म्हणजे मग तो तो उरतच नाही. मोक्ष मिळाल्यावर कोणी उरतच नाही, बरोबर. नाही का? म्हणजे बाकी अद्वैत. हम्म. हा म्हणजे जोपर्यंत द्वैत आहे तोपर्यंत मला काहीतरी मिळायचं शिल्लक असतं. पण ज्या क्षणी बरोबर. मी पूर्ण अद्वैताला मी म्हणजे कोणी पण अद्वैताला पोहोचेल तिथे मिळायचं काही राहणारच नाही कारण मीच राहणार नाही असं. बरोबर. नाही का? ठीक तर त्यामुळे आहे. म्हणजे पूर्ण अद्वैतामध्ये मोक्ष मिळण्याचा म्हणजे तो राहतच नाही. बरोबर. हा त्या दृष्टीने थँक्यू थँक्यू. ठीक आहे. तर आपण या सगळ्या स्त्री शक्ती किंवा शक्ती बघितल्या आपण. कीर्ती, श्री, वाक, ना नंतर मग स्मृती, मेधा, धृती आणि क्षमा. तर याची व्याख्या म्हणजे हे थोडीशी दिलेली आहे की स्मृती म्हणजे स्मरणशक्ती,
बरोबर. मेधा म्हणजे धारणा शक्ती, धृती म्हणजे धैर्य. हं. नंतर क्षमा म्हणजे क्षमेचा फार चांगला अर्थ दिलेला आहे की मान आणि अपमान या दोन्ही वेळेस मन निर्विकार ठेवणं ही क्षमा. आणि क्षमा ही सगळ्यात मोठी शक्ती समजली जाते, क्षमाशीलता किंवा क्षमाशक्ती. बरोबर आहे, कारण ते सगळ्यात कठीण आहे ते क्षमा करणं, नाही का? असं तर या सगळ्या ज्या शक्ती ज्या आहेत तर त्या मीच आहे असं भगवान सांगतायत तिथं. म्हणजे थोडक्यात काय की मनुष्यातला या ज्या शक्ती आहेत की ज्यांनी मनुष्याचं म्हणजे जीवाचं ऐश्वर्य त्याला प्राप्त होतं, या सगळ्या ऐश्वर्यदायी दात्री शक्ती आहेत मनुष्याला, नाही का? कीर्ती, श्री, वाणी, स्मृती, मेधा, धृती आणि क्षमा. तर ते जे ऐश्वर्य ज्याने प्राप्त होतं त्या शक्ती म्हणजे मीच, असं इथं भगवान सांगतात. ठीक आहे. बृहत्साम तथा साम्नां गायत्री छन्दसामहं मासानां मार्गशीर्षोऽहं ऋतूनां कुसुमाकरः तथा सामनां बृहत्साम. आता सामनां म्हणजे सामवेदामध्ये, सामवेदामध्ये एक बृहत साम. आता सामवेद म्हणजे आपल्याला माहिती आहे की बहुतेक सगळ्या त्यातल्या ज्या ऋचा आहेत तर त्या सगळ्या ऋग्वेदातल्याच आहेत. पण सामवेद हा संगीताचा पाया आहे, म्हणजे संगीताचा उगम हा सामवेदापासून झाला. जे आपण सारे गम पद निसा तर साम हं, तर तो सामवेद त्याच्यापासूनच, म्हणजे सामवेदाचा तोच पाया आहे. आणि त्याच्यात जो बृहत म्हणजे मोठं तसं म्हणता येईल. तर बृहत साम त्याचा म्हणजे बृहत साम नावाचा जो एका लयीत म्हणण्याची जी पद्धत आहे तर तो जो बृहत साम नावाच्या म्हणजे तर तिथे सामवेदामध्ये बृहत साम पद्धतीने गायलेल्या काही ऋचा आहेत तर त्या मीच आहे. हं. आणि त्या म्हणायला खूप म्हणजे मधुर पण आहेत, ते लयबद्ध पण आहेत, पण म्हणायला कठीण पण आहे त्या बृहत साम ज्या ऋचा आहेत बृहत साम छंदातले. नंतर गायत्री छंदसामहम. तर सगळे जे आपण छंद बघतो नाही का, म्हणजे त्रिष्टुप, जगती, अनुष्टुप, देवी, गायत्री, असे वेगवेगळे बृहती वगैरे वगैरे असे वेदातले छंद मी सांगतोय. तसे तर खूप छंद आहेत नंतर झालेले, पण वेदातले हे मुख्य मुख्य छंद आहेत. तर यांच्यातला जो गायत्री छंद आहे हा तर तो मी आहे. आता याचं कारण असं की म्हणजे असं म्हटलं जातं की वेदांचं सार, या सगळ्या वेदांचं जे सार आहे ते गायत्री आहे. हं. गायत्री मंत्र जो आहे त्याच्यामध्ये सगळ्या वेदांचं जे ज्ञान आहे उपनिषदातलं किंवा सगळं, हं, किंवा महावाक्य वगैरे सगळे जे आहेत तर त्याचं सगळ्याचं सार गायत्रीमध्ये आहे. आणि अशी गायत्री ज्या छंदात, म्हणजे गायत्री मंत्र ज्या छंदात प्रकट केलेला आहे तो छंद मीच, असं म्हणजे सगळ्यात प्रमुख छंद असा या अर्थाने. आणि दुसरं गायत्री छंदाचा अर्थ तो पण आहे की गायत्री मंत्र कधी दिला जातो जेव्हा उपनयन होतं. उपनयन म्हणजे त्या मुलाचा दुसरा जन्म द्विज मानला जातो. हा व्रताचा हा द्विज म्हणजे म्हणजे तो तो नाहीतर नावाचाच ब्राह्मण किंवा, पण द्विज म्हणजे काय, दुसऱ्यांदा जन्म झालेला असा तो द्विज. तर तो द्विज म्हणजे होण्याची जी प्रक्रिया आहे ती त्या गायत्री मंत्राने पूर्ण होते, गायत्री मंत्राच्या उपदेशाने. हं. आणि गायत्री आता द्विज होण्याची प्रक्रिया काय एवढी महत्वाची, कारण द्विज होण्याने त्याला वेदांचा अधिकार मिळतो. वेद, अध्यात्म आणि जे पुरुषार्थ किंवा मोक्ष ज्याला आपण आता म्हटलं तर ते सगळं प्राप्त करण्यासाठी होण्यासाठी वेदांमधलं किंवा हे जे अद्वैत ज्ञान आहे ते सगळं अध्यात्मशास्त्र आहे ते वेदांमध्ये आहे. आणि तो त्याला अधिकार त्यांनी प्राप्त होतो. आणि म्हणून गायत्रीचं एवढं सगळं महत्व.
म्हणजे गायत्री म्हणजे अक्षरशः गेटवे असं त्या दृष्टीने नाही का? पूर्ण अध्यात्मशास्त्राचं महाद्वार ज्यांनी जी उघडून देते ती गायत्री. ठीक आहे. हम्म. असे म्हणतात ना की ऋग्वेदातल्या 60% ऋचा गायत्री छंदातच आहेत. इव्हन पहिली सुद्धा जी ऋचा आहे ती गायत्री छंदात आहे. हे असं मला वाटत नाही. कारण काय, गायत्री छंद जो आहे तो 24 अक्षरांचा. अग्निमेय पुरोहितम हा म्हणजे अं, अं, पहिली जी ऋचा आहे ती गायत्रीत नाहीये. पण आणि हे जे तुम्ही 60% म्हणताय मलाही माहिती नाही, म्हणजे असं असू शकेल म्हणजे, पण मी वाचलं नाही असं माझ्या पाहण्यास नाही आलं कधी. असूही शकेल, पण पहिली ऋचा निश्चित गायत्री मंत्रातली नाही. ती अनुष्टुप छंदातली आहे तर. तर ओके ओके. हा, अनुष्टुप छंद सोपा आहे आणि तिचा त्या दृष्टीने. तर पण मग आपण म्हणतो की अनुष्टुप छंदाचा हे वाल्मिकी ऋषीने अनुष्टुप छंद रचला म्हणून, मग वेदामध्ये अनुष्टुप छंद कसा? नाही नाही नाही, तो जो आहे ना, वेदांमध्ये गायत्री अनुष्टुप छंद होताच, पण वेदांमधला जो अनुष्टुप छंद आहे ना त्याची म्हणण्याची पद्धत पूर्ण वेगळी आहे. जसं आता मी म्हटलं, हो मग मी पुरोहितम, असं आपण नॉर्मल अनुष्टुप छंदाचे श्लोक असे म्हणत नाही, नाही का? तसं फक्त तो 8 अक्षरांचा आहे एवढंच. त्याचं चरण 8 अक्षरांचं आहे. त्याची चाल जी आहे ती वेगळी. रामायणातले जे आपण शिकलेलो आहोत नाही का, वाल्मिकी रामायणातले श्लोक, हो. ते या या छंदातले नाहीये. किंवा हम्म. त्यामुळे मला वाटतं मी तुम्हाला परिचयामध्ये सांगितलं पण होतं की वैदिक छंद वेगळे आणि नंतरच्या म्हणजे जे पिंगल मुनींनी जे रचलेलं जे छंदशास्त्र आहे त्यातले छंद सगळे वेगळे. हो ओके ओके. तर मासानां मार्गशीर्ष हा अहम. आता मार्गशीर्षां म्हणजे सगळ्यात ज्याला म्हणता येईल की अगदी समृद्ध असा जो महिना जो आहे तो मार्गशीर्ष, नाही का? साधारण मार्गशीर्ष पौर्णिमा म्हणजे साधारण डिसेंबरमध्ये येतो, नाही का? जेव्हा म्हणजे थंडी सुरू झालेली असते, भरपूर सगळं पीक, मुख्य म्हणजे उत्पन्न म्हणजे धान्य सगळं आलेलं असतं, दूध दुभतं भरपूर असतं, ताप नसतो, नाही का? आणि सगळं म्हणजे भरभराट असते सगळीकडे, नाही का? तर म्हणून असा सुबत्ता देणारा, समृद्धी देणारा किंवा समृद्धी असलेला जो मार्गशीर्ष महिना तो मी आहे. पण त्याचबरोबर ऋतूनाम कुसुमाकरा, पण जे ऋतू आहेत, आता वास्तविक मार्गशीर्षामध्ये हेमंत ऋतू असतो, पण तो ऋतूंमध्ये मी नाही म्हटलं त्याने, ऋतूनाम कुसुमाकरा. कारण वसंत ऋतू जो आहे तो पण फार रमणीय असतो. आणि इनफॅक्ट जसं आपण म्हणतो की जरी म्हणजे पाणी नसतं पण तरी सगळ्याला पालवी फुटते, नाही का? असं सगळं म्हणजे पूर्ण शिशिर ऋतूमध्ये जे सगळे गारठलेलं असतं वातावरण ते पुन्हा म्हणजे थोडं त्याला काय म्हणतात, ऊब पुन्हा यायला सुरुवात होते. म्हणून वसंत ऋतू हा असाही म्हणजे प्रसिद्ध आहे, नाही का? सगळ्या ते त्याच्याकरता वगैरे म्हणजे आनंदासाठी वगैरे हा वसंत ऋतू मानलेला आहे तो. तर ऋतूंमध्ये मी वसंत ऋतू आहे. म्हणजे ऋतूंचा राजा वसंत ऋतू, महिन्यांचा राजा मार्गशीर्ष. आणि या सगळ्या विभूती आहेत, नाही का? म्हणजे त्यातले प्रमुख म्हणून तो 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 माझाच अंश आहे किंवा ते माझंच रूप आहे असं इथं भगवान सांगतात. नंतर पुढं ती उत्तम तर छलयताम. हा बोला, बोल. पुढे जायच्या आधी 34 मध्ये माझं एक मिस झालं. धृतीचा अर्थ काय होता? धारण धृती, करणारी का? हा धृ धृतिक, हा मेधा धृती क्षमा. इथं धृती म्हणजे ज्याला आपण धैर्य, धीर धरणे, हा ते सगळं हा हा
धृती. पण इथं मेधा आणि धृती याच्यात फरक आहे. हम्म. 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 मेधा ही म्हणजे म्हणजे स्मृती म्हणजे स्मरणशक्ती, म्हणजे मला आठवणं. आणि मेधा ही एखादा कन्सेप्ट हम्म. हा धारण करणं, हा लॉजिक म्हणा, कन्सेप्ट म्हणा, तो असतो मेधा. इथे धारणाशक्ती आहेच. हं. पण हम्म. धृतीमधली जी धारणाशक्ती जी आहे, धृतीची, ते पण हे दोन्ही धारणेशी संबंधित आहेत. हं. पण हम्म. धृती म्हणजे मुख्यतः धैर्य, म्हणजे ज्याला हम्म. आपण पेशन्स किंवा कॉन्फिडन्स, या ज्या सगळ्या म्हणतो ना आपण, त्या धृत. म्हणजे कदाचित ज्याला जे आपण येतं ते स्पष्टपणे बोलणं, हे करणं, आपला विचार मांडणं, ते असेल कदाचित धृती म्हणजे. म्हणजे स्पष्टपणे वगैरे नाही, मुख्य म्हणजे इथं कॉन्फिडन्स, म्हणजे हम्म. हताश न होणं, निराश न होणं, हम्म. या अर्थ. हम्म. म्हणजे ओके. भले तुम्ही ठीक. बोला किंवा बोलू नका, कारण धृतीमध्ये संयम पण अंतर्भूत आहे. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला संघर्ष किंवा परिस्थिती प्रतिकूल असताना देखील संयमाने हम्म. राहणं, हताश न होणं, ते तिथे अपेक्षित आहे हम्म. ओके. धृतीमध्ये. ठीक आहे. हं. थँक्स. आता हा जो श्लोक आहे हा गमतीदार आहे. द्यूतं छलयतामस्मि तेजस्तेजस्विनामहं जयोऽस्मि व्यवसायोऽस्मि सत्वं सत्त्ववतामहम्. तर अहम छलयताम द्यूतम अस्मि. तर हे फार बहुतेक ठिकाणी तुम्हाला याचं नीट स्पष्टीकरण क्वचित मिळेल, की असं परमेश्वराने असं का म्हटलं. हा, ही सगळ्यात छळवाद ज्याला आपण म्हणतो, त्या छळवादातल्या सगळ्या छळवादामधला द्यूत मी आहे. हे द्यूत म्हणजे जे महाभारतात ज्याने महाभारत झालं ते द्यूत, नाही का. तर इथं म्हणजे 2-3 स्पेसिफिक महाभारतातले जे रेफरन्स आहे विभूती योगामध्ये, त्यातला हा पहिला, की अर्जुनाला सारखा एक मनामध्ये किलमिश होतं की हे सगळं आपल्यावरती का आली ही सगळी वेळ. तर युधिष्ठिर द्यूताला त्यांनी नकार दिला नाही. त्याचं कारण होतं की खरा जो क्षत्रिय असतो, तर द्यूत म्हणजे काय आहे, नशीब, नाही का. फासे जे पाडले जातात ते नशिबाचा खेळ असतो, नाही का. त्यात तुमचं पुरुषार्थ आपला काहीच नसतो. आणि तर इथं मग कृष्ण त्याला सांगतोय की हे जे द्यूत झालं, हं, एका दृष्टीने ती लबाडी होती, छलयता म्हणजे लबाडी. हा, तर ते मीच आहे का. आता याचं कारण का, म्हणजे अगदी म्हणजे वाईट गोष्टींमधलं, लबाडीमधलं सगळ्यात वाईट काय, तर जे द्यूत आहे की ज्याच्यात तुमच्या आपल्या हातात काहीच नसतं, बरोबर. तर ते द्यूत आहे ते मीच आहे, असं इथं कृष्णाने स्पष्टपणे सांगितलं. आणि खऱ्या क्षत्रियाचा जो धर्म आहे की तो कुठल्याही परिस्थितीला सामोरं जातो, भीत नाही कधी, निर्भीड असतो. तर तसं असलं तरी, म्हणजे तो युधिष्ठिराचा धर्म होता की द्यूताला नाही म्हणणं, न म्हणणं, नकार न देणं. पण मी त्या द्यूतामध्ये जो छल आहे तो मीच आहे. आणि दुसरा याचा अर्थ असा की ज्याला आपण षड्रिपू म्हणतो ना, म्हणजे काम तर झालेलं आहे समजा आधी, हा, पण क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, तर ही सगळी लबाडी आणि छल याच्यातला, म्हणजे सगळा हा जो काय आहे, सगळा छलाचा प्रकार आहे, लबाडीचा प्रकार आहे, बरोबर. तर त्याच्यातलाही म्हणजे मुख्य मीच आहे, म्हणजे मीच सगळं घडवून आणते असं. त्यामुळे तू उगीच युधिष्ठिराला दोष देऊ नकोस याच्यात, असं इथं कृष्णाने इथं सांगितलं. कारण जेव्हा भगवान म्हणतात की विश्वातल्या सगळ्या गोष्टी मीच आहे, मीच सगळं घडून आणतो, तर तेव्हा तो नुसतंच चांगलं नाही, म्हणजे वाईट पण असतं ते सुद्धा मीच घडून आणतो ना. असं नुसतं चांगलंच घडून आणतो असं परमेश्वर कसं काय ऐकणार, नाही का.
तर त्यामुळे इथं त्याच्यात एक हे आहे ना